श्लोक 9. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. अर्थ, अशा प्रकारच्या दृष्टीचा वर सांगितल्याप्रमाणे भोग समृद्ध जीवनाचा अंगीकार करणारे, नष्टात्मा, मंदमती, भयानक कर्म करणारे, मोहाने अनेक दुष्ट इच्छा मनात धारण करून दुराचार करणारे, सर्वांचे अहित करणारे, जगाचा विनाश करण्यासाठीच उत्पन्न झालेले असतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांवरच आधारलेली ही सारी तत्वचिंतने मंदबुद्धीचे लोक जीवन दर्शने म्हणून स्वीकारतात आणि स्वतःचा घात करून घेतात. विशेष असे की हे लोक भयानक उग्र कर्मे म्हणजेच युद्धासारखी कर्मे करून जगाचेही अहित आणि नाश करण्यासाठी जणू जन्माला येतात. नष्टात्मानः, आत्मा चेतन तत्व आहे, त्याची स्वतंत्र सत्ता आहे, ही गोष्ट ते मानत नाहीत. भौतिक तत्वाच्या मिलनातून चेतनता निर्माण होते असे ते म्हणतात. त्यामुळे ते जडवादी इहभोगी वृत्तीचा स्वीकार करतात व आत्मा या तत्वापासून विमुख झाल्याने त्यांचे पतन होते. अल्पबुद्धयः, यांचे ठिकाणी विवेक विचार असतो. जो विवेक विचार असतो तो अत्यंत तुच्छ आणि अल्प असतो. त्यांची दृष्टी केवळ दृश्य गोष्टीवर अवलंबून असते. खावे प्यावे मौज करावी एवढाच विचार फक्त वर्तमान काळापुरता त्यांचा असतो. भविष्यात याचा परिणाम काय होईल या गोष्टी ते कधीच विचारात घेत नाहीत. अल्पबुद्धी म्हणजे प्रत्येक कामात त्यांची बुद्धी चालत नाही असे नाही, तर त्यांचे जवळ सारासार विचार व विवेक नसतो. धनसंग्रहाबद्दल त्यांची बुद्धी अगदी तल्लख असते. तो कमी श्रमात जास्त कसा मिळवता येईल याचा ते सतत विचार करतात. त्यासाठी नवनवीन युक्त्या ते शोधून काढतात. या कामात ते अगदी निपुण असतात. उग्र कर्माणः, ते ईश्वर, परलोक, धार्मिक, सामाजिक मर्यादा यांना भीक घालत नाहीत. दुसऱ्यांची हत्या करणे, त्यांना फसवणे, त्यांना लुबाडणे इत्यादी एरवी भयंकर वाटणारी सर्व कृत्ये ते सहजच करतात. अहिताः, त्यांचा स्वभाव दुष्ट असल्याने ते दुसऱ्याचे अहित म्हणजे नुकसान करण्यात तत्पर असतात. अशा गोष्टीमध्ये त्यांना सुख वाटते आणि एक गोष्ट त्यांचे लक्षात येत नाही, ती म्हणजे जसे दुसऱ्याचे अहित करतात तसेच त्यांचे सुद्धा अहितच करतात. कारण अशी भयंकर दुष्ट कर्मे केली तर त्याची फळे त्यांना भोगावीच लागतात. जगतः क्षयाय प्रभवन्ति, त्यांचे जवळ जी शक्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य, पर, अधिकार इत्यादी सामर्थ्य, पद, अधिकार इत्यादी गोष्टी असतात त्याचा उपयोग ते दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी वापरतात. स्वतःचा स्वार्थ साधताना दुसऱ्याचा नाश करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते. एक वेळ स्वतःचा स्वार्थ साधला नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास झालाच पाहिजे यात त्यांच्या हक्कावर गदा आणणे, एखाद्याला ठार मारणे यामध्ये त्यांना आनंद वाटतो. या लोकांच्या अशा वृत्तीमुळेच जगात अनेक युद्धे झाली आहेत. त्यात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आपली शक्ती वाढवणे, संघटना, धर्म, पंथ यांची वाढ करणे यासाठी ते धन, शस्त्र, सत्ता संपादन करतात. यामध्ये शारीरिक शक्ती, युद्ध कौशल्य, इतरांना त्रास देण्याच्या नवनवीन पद्धती यासाठी ते आपली बुद्धी खर्च करतात. इतरांचे सुख लुबाडून ओरबाडून स्वतःसाठी सर्व भोग मिळवून सुखी होण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत राहतात. असे हे सर्वांचे अहित करणारे आसुरी वृत्तीचे लोक जगाचे शत्रू असून ते जगाच्या विनाशाला कारण होतात. तसेच ते स्वतःचा नाशही ओढवून घेतात आणि ते पतित होतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 10. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमतान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. अर्थ, केव्हाही तृप्त न होणाऱ्या वासना धारण करणारे आणि मोहाने अनेक दुष्ट इच्छा धरून दुराचरण करणारे दंभी, मानी आणि मदांध लोक भ्रष्ट कर्म करावयास प्रवृत्त होतात.
विवरण: भगवंत सांगतायत की ढोंगी मानी मदोन्मत्त लोक कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन मिथ्या सिद्धांताचे ग्रहण करून संसारात भ्रष्ट आचरणाने वागताना आपल्याला दिसतात. काम म्हणजे इच्छा या कधीच पूर्ण होत नाहीत. दंभ म्हणजे खोटेपणा, मान मरात मद म्हणजे माज. आयुष्यात खोटेपणा करून मान मिळवायचा, तो मिळाला की या लोकांना माज येतो. दंभ, मान, मद यातील गोष्टी एकत्र आल्या की मोह अगदी जवळ येतोच. त्याचेमुळे बुद्धी भ्रष्ट होते व वाईट तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून ती लोक वाईट कर्म करतात. कधीच पूर्ण न होणाऱ्या कामोपभोगाच्या कल्पना मनात धारण करून ढोंग, मान आणि मद यांनी युक्त होऊन ते दुराचार करणारे मोहाने वाईट गोष्टीच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करतात आणि महाभयंकर कर्मास प्रवृत्त होतात. यांची कामवासना अदम्य असते. त्यामुळेच सर्व भोग स्वतःलाच मिळायला हवेत असा त्यांचा हट्ट असतो. समाजात इतरांना अशा भोगापासून ते वंचित ठेवतात. यासाठी ते बळाचा वापरसुद्धा करतात. हे लोक जी कर्मे करतात त्यात लोकांना दाखविण्यासाठी कधी कधी ते सत्कर्माचाही समावेश करतात. पण या गोष्टी ते केवळ दंभाने करतात. त्या बदल्यात त्यांना मान मरात, कीर्ती, प्रसिद्धी इत्यादी गोष्टींची अपेक्षा असते. किंबहुना त्या मिळवण्यासाठीच ते अशा गोष्टी करतात. अशी कर्मे करताना इतरांना ते तुच्छ मानतात. मनात अशुद्ध, असत्य आणि भ्रांत कल्पना धारण करतात व त्या सिद्ध करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आणि हल्ली आपल्याला अशी जी काही कृत्य करणारी लोक आहेत ती ठायी दिसतात. ते स्वतःच आपली प्रसिद्धी करवून घेतात. मग मीडियाला बोलवतील, बातम्या देतील, पेपरमध्ये फोटो छापतील, पोस्टर लावतील, काय वाटेल ते करतील आणि मी कसा चांगला, मी कसा लोकांना मदत करतो, मी कशी सत्कर्म करतो ह्याची प्रसिद्धी करण्यात त्यांना फार आनंद वाटतो. आसुरी संपदा केवळ इहवादी असते. त्यामुळे ते प्रत्यक्ष दिसणारे स्थूल जगत तेवढेच सत्य मानतात. ते कोठेही असो तरी ते चार्वाकच असतात. चार्वाक ह्याचा अर्थ चारू वाक. सुरेख, सुंदर, मोहक भाषण बोलणारे असून ते आपल्या गोड मोहक भाषेने आपले सिद्धांत किंवा आपले म्हणणे लोकांसमोर मांडतात. यामध्ये स्वातंत्र्याचे, विशेषतः व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल ते आग्रही असताना दिसतात. त्यांना कोणतेही सामाजिक, नैतिक, धार्मिक बंधन नको असते. असे लोक आपल्या बोलण्याने इतर लोकांवर छाप पाडतात. त्यामुळे त्यांचा ढोंगीपणा लोकांच्या लक्षातही येत नाही. त्यांच्या वासनांना, विकारांना तसेच विचारांना लगाम म्हणजे संयम त्यांना अजिबातच नको असतो. यामध्ये काही कलावंत, लेखक, अभिनेते अशा स्वतःला पुरोगामी व विचारवंत समजणाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली भ्रष्ट आचरण ते करताना दिसतात व स्वैराचारालाच ते स्वातंत्र्य मानतात. उच्चभ्रूतेच्या नावाखाली विकारांचा व वासनांचा नंगानाच चालू असतो. त्यांची ही विचारसरणी मानवातील पशुत्वाला जागे करणारी आहे. असत्य, कपट, बेईमानी करून का होईना आपल्या कामवासना पूर्ण करण्यात ते दंग असतात आणि या कामोपभोगासाठीच ज्या धनाची गरज असते ते धन येनकेन प्रकाराने मिळवतात व ते राखण्याचा सुद्धा आटोकाट प्रयत्न करतात असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 11. चिंताम परिमेयच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. अर्थ: कल्पांतापर्यंत राहणाऱ्या अपरिमित काळजीचे अवलंब करून विषयोपभोग हेच जन्माचे परमसार्थक आहे असाच निश्चय झाल्यामुळे त्यांना तोच परमपुरुषार्थ वाटतो. विवरण: माणसाने एकदा देह हाच आत्मा हे तत्त्वज्ञान स्वीकारले की तो रात्रंदिवस एकच एक विचार करीत असतो. तो म्हणजे जगातील विविध प्रकारचे भोग मला कसे भोगता येतील. जोपर्यंत ते मला मिळत नाहीत
तोपर्यंत ती माणसे सतत बेचैन राहतात. त्यांची चिंता मात्र एकच असते आणि ती म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत सर्व भोग केवळ आपल्यालाच मिळाले पाहिजेत आणि भोगता सुद्धा आले पाहिजेत. दुसरी चिंता हे भोग भोगण्यासाठी आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपले शरीरसुद्धा सक्षम असले पाहिजे. अशा लोकांना मृत्यूची व भोगाच्या वियोगाची कल्पनासुद्धा सहन होत नाही. त्यामुळे ते लोक नेहमीच चिंतेचे आश्रयस्थान राहतात. म्हणजे ते सतत चिंताच करीत राहतात. त्यांच्या चिंतासुद्धा फार मजेशीर आहेत. त्या पुढील प्रमाणे थोडक्यात अशा आहेत की आपण जिवंत कसे राहू, आपला जीवन निर्वाह कसा काय चालू राहील, आपल्याशिवाय घरातील इतर लहान मुले, म्हातारी माणसे, स्त्रिया कोणाच्या आश्रयावर जगतील, आपला मान, आदर, प्रतिष्ठा, इभ्रत, प्रसिद्धी, कीर्ती ही समाजात सातत्याने कशी टिकून राहील आणि आपण मेलो तर इतरांचे कसे होईल. मृत्यूनंतर धन, संपत्ती यांचं सुद्धा काय होईल. आपण जिवंत असेपर्यंत आपल्याजवळ असलेली संपत्ती आपल्याला पुरेल का नाही, का शेवटी कमी पडेल. आपण आजारी पडलो तर आपले कोण करेल आणि आपण मिळवलेले धन त्याचे काय होईल, ते आपल्या मुलाबाळांना उपयोगी येईल का नाही. किंवा एखादी वेळ चोरी, अपघात इत्यादी संकट आल्यावर आपले काय होईल किंवा त्या धनाचे काय होईल. अशा अनेक चिंता हे सतत करीत राहतात. त्या चिंता त्यांचे मरणापर्यंत अगदी कायम राहतात. अगदी म्हणजे मरताना सुद्धा ते अशाच चिंता करीत असतात व शेवटी त्या आपल्याबरोबर घेऊन देह सोडतात आणि पुन्हा त्या पुढील जन्मी त्या चिंता बरोबर घेऊनच ते जन्माला येतात आणि हे चक्र त्यांचे बाबतीत सातत्याने सुरूच राहते, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. आणि अशी माणसे कामोपभोग घेण्यात परमानंदच मानतात. पुराणात ययाती राजाची एक गोष्ट सांगितली जाते. ती या लोकांचे प्रतिनिधित्वच करणारी आहे असे वाटते. जन्मभर विविध भोग, स्त्री सुख भोगणारा हा राजा म्हातारा झाला तरी त्याची काही तृप्ती झाली नव्हती. त्याला अजूनही विविध भोग भोगायची इच्छा शिल्लक होती. आता शरीर वृद्ध आणि जीर्ण होऊ लागले. ते भोग घेण्यास सक्षम राहिले नाही. पण मनातील ती भोगासक्ती काही संपली नव्हती आणि ते शरीर पुन्हा सक्षम व्हावे यासाठी त्याने खूप आटापिटा केला. विविध लोकांचा, राजवैद्यांचा सल्ला घेतला. पण शेवटी त्याला काही ते प्राप्त झालं नाही. शेवटी मग त्याने आपल्या तरुण मुलाकडेच त्याचे तारुण्य मागितले. आणि खरे तर आता आपण असा विचार करूया की असं खरं करता येईल का. पण कदाचित आपण एक वेळ हे गृहीत धरूया, कारण त्या काळी विज्ञान प्रगत असेल तर त्याद्वारे त्याने तरुण मुलाच्या रक्तांची आणि पेशींची अदलाबदल करून घेतली असेल. आपला मुलगा आपण दिलेले वृद्धत्व घेऊन अगदी जर्जर असे आयुष्य जगत राहील आणि त्याला जो काही म्हातारपणाचा खरं तर तरुणपणीच त्रास होईल, त्याबद्दल त्याला काहीच दुःख किंवा त्रास वाटला नाही. खरं तर अत्यंत तिरस्कार वाटावा अशी ही भोगलालसा होती. हे शरीर टिकावे यासाठी नित्य नवे प्रयोग शास्त्रज्ञ करीत आहेत आणि लोकांना दिवसेंदिवस भोगी करत आहेत. प्राचीन ययातीने केवळ स्त्री सुखासाठी एवढा आटापिटा केला होता. पण आता आधुनिक ययाती प्रत्येक इंद्रियांची शेकडो सुखे आपल्यालाच कशी मिळतील याचाच विचार सातत्याने करीत असतात आणि त्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न त्यांचे चालूच असतात. या आपल्या इंद्रियांच्या रेशमी पाशांनी झालेले हे देहापलीकडचा विचार कधीच करत नाहीत. असे हे कामोपभोगात रममाण झालेले लोक या सर्व गोष्टींची चिंता म्हणजे त्या टिकण्याची चिंता आयुष्यभर करीत राहतात आणि यांच्या मनाचा निश्चयसुद्धा असाच असतो की हे सुख मला जे भोगातनं मिळते आहे ते भोगणे हाच खरा पुरुषार्थ आहे आणि तो मी सातत्याने करीतच राहीन. त्यासाठी मात्र धनाचा संग्रह करणे आवश्यक असते. त्यासाठी ते विविध प्रयत्न करत राहतात. या जगात जे काही महत्त्वाचे आहे ते धन हेच आहे.
परलोक, मृत्यू वगैरे मरणानंतरच्या गोष्टी, अहो त्या कोणी पाहिल्या आहेत? त्याला काही अर्थ नसतो हो. मरण आले की आपलं सर्व संपलं. म्हणून जिवंत असेपर्यंत सर्व सुख उपभोगावे आणि हे कायम करता यावे. या भोगाच्या निश्चयापुढे ते पाप, पुण्य, पुनर्जन्म इत्यादी गोष्टींचा विचार करत नाहीत, किंबहुना या गोष्टी ते मानत सुद्धा नाहीत. जे काही लोक स्वर्ग नरक मानणारी आहेत, ते म्हणतात की स्वर्ग सुखापेक्षा जास्त काही श्रेष्ठ किंवा चांगले नाही आहे. त्यामुळे मृत्यूनंतर सुद्धा आपण स्वर्गात जाऊन तेथील विविध दिव्य असे भोग भोगू. त्या अप्सरा, तेथील ते स्वर्गीय गाणे, तिथलं अमृत, तिथल्या त्या बागा, फुलं, झाडं, असं सगळं काही आपल्याला मिळायला पाहिजे. आणि मग ते कसे मिळेल? तर त्यासाठी हे लोक काहीतरी दानादी पुण्यकर्म करायचा प्रयत्न करतात. म्हणजे काय? एकूण फक्त सुखभोगाचा विचार करणारी अशी ही माणसे या समाजात, म्हणजे या पृथ्वी तलावर प्रत्येक युगात, प्रत्येक काळी असतातच, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहे. श्लोक 12. आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान्. अर्थ: आशारूप शेकडो पाशांनी ते बद्ध झालेले असुर वृत्तीचे लोक कामक्रोधपरायण होऊन विषयभोगार्थ अन्यायाने धनसंचय करीत असतात. विवरण: वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे केवळ विषयभोगांसाठी आयुष्यभर चिंता करणारे आणि त्या भोगप्राप्तीलाच सर्वस्व मानणारे असे हे लोक देहापलीकडचा विचार कधीच करत नाहीत. ते आशा सुखाची व विविध भोग नित्य मिळण्याची आशा करीत राहतात. या विविध आशा पूर्ण न झाल्यास त्यांचे पदरी निराशा आणि दुःख येते. ज्ञानदेव असं म्हणतात की आशा व्याली दुःखाते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण न झालेले ते लोक मग क्रोधाचे आहारी जातात. कारण आपल्याला दुसऱ्या अध्यायात सुद्धा सांगितलेलं आहे की आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर मग माणसाला क्रोध येतो. मग ते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांना राबवून घेतात, त्यांचेवर जुलूम जबरदस्ती करतात. आपल्या शक्तीच्या बळावर ते धन मिळवताना विधी निषेध बाळगत नाहीत. सर्व प्रकारच्या मार्गांनी ते धन मिळवत राहतात. अगदी कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याचे विविध मार्ग ते अवलंबित राहतात. यामध्ये चोरी, लुबाडणूक, लोकांना फसविणे, आपल्या बळाचा वापर करून जबरदस्तीने एखाद्याकडून त्याची मालमत्ता आपल्या ताब्यात घेणे इत्यादी गोष्टी ते नित्य करत असतात. आणि आजच्या जगात अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे. कोणी उघडपणे चोऱ्या करतात, तर कोणी ढोंगीपणा करून लोकांना फसवतात. या सर्वांचा उद्देश एकच असतो, ते म्हणजे धन कमावणे व त्याचा संचय करणे व ते स्वतःसाठी भोग भोगण्यासाठी खर्च करणे. यामध्ये राजा प्रजा, मालक नोकर असा वर्ग तर प्रामुख्याने आहेच, पण कधी कधी नातेसंबंधात सुद्धा अशा गोष्टी प्रापंचिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्या आईवडिलांना किंवा भावंडांना ते लोक परस्पर फसवून त्यांच्या वाटची संपत्ती आपल्याकडे कशी येईल यासाठी प्रयत्न करून त्यात यशस्वी होताना सुद्धा दिसतात. मग समाजात कोणी गरिबांचा वाली म्हणून स्वतःची प्रसिद्धी करतो. ते स्वतः सगळीकडे सांगतात की मी अमुक अमुक गोष्ट करतोय आणि ते तिकडे कोण वनवासी लोक आहेत, ते तिकडे गरीब लोक आहेत, त्यांना जेवायला मिळत नाही वगैरे वगैरे, आणि त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस काम करतोय. तर आता अर्थातच हे काम मी एकटा करू शकत नाही, तर तुम्ही मला काहीतरी धनाची मदत करता. आणि मग राजरोसपणे देणगी, दान इत्यादीचे रूपाने ते पैसा गोळा करतात आणि त्यावर ते मजा मारतात. अशा रीतीने कामोपभोगाची प्रबळ इच्छा त्यांना कधी स्वस्त बसू देत नाही. यांची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यांना क्रोध तर येतोच, आणि मग त्यातून क्रौर्यसुद्धा जन्माला येते. मग पैशासाठी फक्त फसवणूक करून ते थांबत नाहीत, तर ते खून, मारामाऱ्या अशा गोष्टी करून आपला दरारा समाजामध्ये निर्माण करतात. त्यांना कितीही पैसा मिळाला
तरी तो पुरा पडत नाही. त्यांची हाव वाढतच असते. असे ते आशारूपी फासाने बांधले जातात. आणि ह्या आशेचं फार आश्चर्यच वाटतं की ती खरोखर माणसाला कशी बांधून टाकते. आपल्याला भुंग्याचं उदाहरण माहिती आहे की सूर्यविकासी कमळामध्ये तो भुंगा मधुसेवन करीत राहतो आणि तो म्हणतो की मी आता हे जे हा मधू आहे हा मी रात्रभर सेवन करीत राहीन. आणि मग तो भुंगा त्या कमळातून बाहेरच पडत नाही. अगदी रात्रभर तिथे बसून मी मधप्राशन करीन अशी आशा करत, असे मनोरथ करत तो तिथे राहतो. आणि त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. याशिवाय त्यांचे मनात एक गोड गैरसमज असतो की इतबारीने कोणी श्रीमंत होऊ शकत नाही. म्हणजे अहो काय आहे, आपण अगदी प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर आपल्याला ठराविकच वेतन मिळते आणि मग त्याच्यात आपल्याला भागवाभागवी करावी लागते. आपल्याला मध्यमवर्गीय जीवन जगावे लागते. सचोटीने न्यायाने जे वागतात त्यांना दुःखच भोगावे लागते. म्हणून आपण जे वागतो आहोत ते अगदी योग्यच आहे, कारण त्याशिवाय आपल्याकडे पैसा किंवा धन येणारच नाही. अर्थात माणूस जोपर्यंत प्रपंचात आहे तोपर्यंत त्याच्या कामनांना अंत राहत नाही. आणि आसुर वृत्तीचे लोक काम व क्रोध या स्वाभाविक गोष्टी आहेत असेच मानतात. आणि म्हणून त्यांचा आचार व विचार या त्यांचा आचार विचार या दोन्ही गोष्टीच्या म्हणजे कामाच्या आणि धनप्राप्ती करण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. आणि मग म्हणूनच ते सतत काळजीत राहणारे लोक असतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आपण थांबूया. श्लोक 13. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. अर्थ, हे आज मी मिळवले आहे आणि उद्या ते सुद्धा मिळेल. आज हे एवढे धन माझ्याजवळ आहे आणि उद्या ते यापेक्षा जास्त होईल. अशा प्रकारचे मनोरथ ते लोक नित्य करीत असतात. अर्थात इथे आपण आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन पाहत आहोत. विवरण. आसुरी वृत्तीचे लोक लोभपरायण होऊन अनेक मनोरथ करीत राहतात. आज आपल्याला अक्कल हुशारीने चलाखी करून लबाडी करून अनेक वस्तू मिळाल्या आहेत आणि धनसंपत्तीसुद्धा आपण खूप मिळवलेली आहे. पण आता लवकरच यात वृद्धी व्हायला पाहिजे आणि ती होईल. व्यापारातून मुलांचे लग्नात हुंड्याच्या रूपाने एखादा नातेवाईक एकटाच असला तर त्याचे पश्चात त्याचे धन आपल्यालाच मिळेल आणि मग ते माझ्याच मालकीचे होईल. आयकर अथवा तत्सम कर चुकून एवढा पैसा मला वाचवता येईल. अशा एक ना अनेक कल्पनांचे साम्राज्य ते मनात नित्य करीत असतात. त्यांचे हे पैसा कमवण्याचे, वृद्धी करण्याचे आणि तो सुरक्षित कसा ठेवता येईल याचे मनोरथ किंवा आपण काळजी म्हणूया ते सततच करीत असतात. यापेक्षा दुसरा विचार किंवा अन्य चिंतन ते कधीच करू शकत नाहीत. त्यांचा लोभ जसा जसा वाढत जाईल तसे तसे त्यांचे मनोरथसुद्धा वाढतच राहतात. मग जाता येता, उठता बसता, काम करताना, अगदी नित्य पूजापाठ करताना ते आपली संपत्ती कशी वाढेल याचाच विचार करीत असतात. देवाची पूजा करताना त्याची प्रार्थनासुद्धा देवाला हीच असते की माझे धनात वाढ होऊ दे. आज छोटेसे दुकान आहे, उद्या ते मोठे होईल. एकाची 4 दुकाने होतील, माझा व्यापार वाढत जाईल. मी आपल्या गावात, आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि मग पर्यायाने परदेशात सुद्धा व्यापार वाढवत राहील. त्यातून साठणारी संपत्ती, मग त्यापासून मिळणाऱ्या नवनवीन उपभोगाच्या गोष्टी, मोठे घर, जमीन, जुमला, दागिने, हिरे, माणके यासारख्या विविध वस्तूंची खरेदी करीत त्यापासून आपल्याला व आपल्या कुटुंबाला मिळणारे सुख याबाबतची मनोरथे करताना ते अजिबात थकत नाहीत. त्यांना कंटाळासुद्धा येत नाही. मनाला सारखे आणखी हवे, आणखी हवे आणि हे आत्ता जे आहे ते खरं तर पुरेसेच नाही असे वाटत राहते. आणि अशा प्रकारचा विचार करणारी अनेक माणसे आपल्या अवतीभोवती सातत्याने आपल्याला दिसत असतात.
यामध्ये अगदी सामान्य भिकाऱ्यापासून सामान्य गरीब, मध्यम वर्ग, व्यापारी, राज्यकर्ते, मोठमोठे उद्योगपती, मठ स्थापन करून भगवी वस्त्रे परिधान केलेले तथाकथित महाराज लोक या सर्वांचा समावेश आहे. आज समाजात अशा व्यक्तींच्या विविध संघटना सुद्धा निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी व्यावसायिक, नोकरदार, मजूर, जातीविषयक, शेतकरी, सरकारी कर्मचारी, अगदी राजकीय पुढारी सुद्धा, सामाजिक काम करणारे अनेक लोक यांचा समावेश आहे. या नव्या आर्थिक जातीच आहेत. ते संघटित होऊन प्रबल व प्रभावित होतात. मग त्यांचा समाजाकडे, राज्याकडे, मालकांकडे विविध मागण्या सुरू करतात. एक मागणी मान्य झाली की मग त्यांना दुसरी, तिसरी, चौथी अशी सातत्याने त्यांची वाढ चालूच राहते. आणि मग त्यांची त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याची जणू काही अहमिका सुरू राहते. अशा या मागण्यांची कधीही पूर्ती होत नाही. ते सतत असंतुष्ट, असमाधानीच राहतात. या संदर्भात हिटलरचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. जर्मनी माझा आहे, मग मी पोलंड मिळवला आहे, उद्या रशिया, युरोप असे करत करत सर्व जगावर माझेच राज्य स्थापन करीन असे त्याला वाटत असे. तसेच कौरवांचे सुद्धा झाले होते. कारण कपटाने द्यूत खेळून पांडवांना वनवासात तर पाठविले. हस्तिनापूर पहिल्यापासून आपलंच आहे. आता इंद्रप्रस्थ सुद्धा आपल्याला ऐतं मिळाले आहे. आणि मग युद्ध करून पांडवांना ठार करून सर्व साम्राज्य आपल्याच वंशात कायम राहील असे मनोरथ दुर्योधन व त्याचे पिताश्री धृतराष्ट्र राजा नित्य करीत असे. असे अनेक लोक वेगवेगळ्या आशा, कल्पना नित्यच करीत असतात असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 14. असो मया हतशत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहम बलवान सुखी. अर्थ, मी या शत्रूला ठार मारले आहे, दुसऱ्यांनाही मारीन. मी ईश्वरच आहे, ऐश्वर्याचा भोगता सुद्धा मीच आहे आणि सिद्ध म्हणजे यशस्वी, बलवान, बलाढ्य असा सुद्धा मीच आहे. आणि सुखी कोण असे आहे असे विचारले तर तो सुद्धा मीच आहे. विवरण. आज या शत्रूला मी ठार मारले आहे. आता अशा प्रकारच्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. माझ्यापुढे कोणताच शत्रू कधीच टिकाव धरू शकणार नाही. माझी शक्ती, सामर्थ्य इतके मोठे आहे की मी सांगेन तसेच सर्व लोक आणि अगदी शत्रूसुद्धा वागतील तसे मी त्यांना वागायला सुद्धा लावीन. माझ्यापुढे कोणाचे काहीच चालणार नाही. मी सर्वांचे निर्दाळण करीन. म्हणजे जे कोणी मला विरोध करतील त्या सर्वांचे निर्दाळण करीन. सर्व भोग प्राप्त करीन व ते भोग भोगणारा मी एकटाच उरेन किंवा असेन. माझ्या कृपेने इतरांना माझ्या मर्जीप्रमाणे थोडेफार भोग भोगावेच लागतील. अशा प्रकारचे विचार आसुरी वृत्तीच्या लोकांचे असतात. यासाठी लंकेचा राजा रावण याचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याने स्वर्ग व पृथ्वी यावरील सर्व ऐश्वर्य मिळवले होते. इंद्राचा पराभव केला. सर्व देवांना आपले दास केले. त्यांची सर्व संपत्ती लुटून त्यांनी लंकेत आणली आणि स्वतः विविध प्रकारचे भोग भोगले. संपत्तीबरोबरच त्यांनी परस्त्रियांना सुद्धा बळजबरीने लंकेत आणले होते. या लोकांना अजून असेही वाटत राहते की मी सर्वांचा स्वामी आहे, त्यामुळे भोग भोगण्याचा स्वाभाविक अधिकार फक्त माझा आणि माझा एकट्याचाच आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी म्हणजे यश प्राप्त करणारा सुद्धा मीच तर आहे. माझ्याजवळ जसे सर्व प्रकारचे सामर्थ्य म्हणजे सत्ता, पैसा, बळ आहे तसे इतर कोणाजवळच नाही आणि ते तसे असताही कामा नये. सर्व सुखे मलाच मिळाली पाहिजेत. या जगात मीच एकटा सुखी होईन किंवा असेन. मी सर्वश्रेष्ठ आहे. मीच कुलीन आणि उच्च कुलातील आहे. मी संपन्न आहे. माझी योग्यता इतर सर्वांपेक्षा जास्तच आहे. माझ्यासारखे दुसरे कोणी श्रेष्ठ, चांगले नाही. जणू ईश्वर म्हणतात तो मीच आहे. म्हणून लोकांनी माझ्या आश्रयाला यावे आणि माझ्या इच्छेप्रमाणे वागत राहावे. माझीच स्तुती करावी, मला मान द्यावा, माझीच पूजासुद्धा करावी.
आणि जगात मी एकटाच अशा प्रकारे धन्य होऊन जाईन. माझा प्रभाव व यश सर्वत्र पसरलेली आहे किंवा पसरेल. मीच सर्वांचा करता धरता हरता असा आहे. या प्रकारचे विचार व आचार या आसुरी वृत्तींच्या लोकांचे नित्यच असतात. समाजामध्ये वर वर्णन केलेल्या व्यक्तींच्या संघटना निर्माण होतात. अर्थात ही संघटित शक्ती राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्तीत जास्त वाटा आपल्यालाच कसा मिळेल याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजे आजकालच्या ज्या युनियन आपण म्हणतो त्या अशा प्रकारचे कार्य सातत्याने करत राहतात. या संघटनांचा एकच एक उद्घोष असतो, तो म्हणजे आज आम्ही हे मिळवले आहे आणि उद्यासुद्धा ते मिळवूच. याचा अर्थ काम एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचे असते. जगामध्ये अशा प्रकारचे व्यवहार नित्य सुरू आहेत. ज्यांचेकडे नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात आहे ते इतर देशाकडून पैसा घेऊन ही सर्व संपत्ती त्यांना देतात. पण हा साधा विनिमयाचा प्रकार झाला. आता हे संघटित असुर वृत्तीचे लोक ती सर्व संपत्ती केवळ आपल्याला मिळावी, आपल्याच मालकीची व्हावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मग ते वेगवेगळ्या प्रकारची शक्ती, युक्ती, बुद्धी सर्व काही वापरून अशा लोकांवर, अशा देशांवर वर्चस्व गाजवीत राहतात. त्यांच्यावर जबरदस्ती करतात. त्यांची बाजारपेठ काबीज करून स्वतःचे ताब्यात घेतात. इंग्लंडच्या लोकांनी अशा प्रकारे व्यापाराचे निमित्त करून सर्व जगावर आपले साम्राज्य स्थापन केले होते. पराभूत राष्ट्रातील विविध संपत्ती स्वतःचे उपभोगासाठी त्यांनी आपल्या देशात नेली. इतकेच नाही तर सैन्याचे सत्तेच्या बळावर धर्म, न्याय या गोष्टीसुद्धा त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे राबवल्या. अशी ही राष्ट्रे फक्त आपलाच म्हणजेच स्वार्थाचा विचार करतात आणि मानवता विसरून जातात. मग ते म्हणू लागतात की आज यांना मी पराभूत केले आहे, उद्या त्यांना, आणि आता आम्हीच सर्व सत्ताधीश असल्याने ऐश्वर्य भोगणारे, सर्व वैज्ञानिक सामर्थ्य आमच्याच जवळ असणारे असे बलवान आणि जगाचे स्वामी आहोत आणि जगाचे शास्तेसुद्धा आहोत, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू. श्लोक 15. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. अर्थ: आसुर स्वभावाचे लोक अभिमानग्रस्त होऊन अनेक प्रकारची मनोरथे करतात. जसे मी संपन्न थोर कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी यज्ञ करीन, दान देईन आणि मीच सर्व उपभोग घेऊन चैनसुद्धा करीन. अर्थातच ते अज्ञानाने मोहित झाल्यामुळे असे म्हणतात किंवा असे वागतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: या माणसांना आढ्यता म्हणजे मोठेपणाचा अभिमान कशामुळे वाटतो तर धन, धान्य, सोने, नाणे, दासदासी, पशु, पक्षी, घर, जमीन, जुमला, बायका इत्यादी सर्व बाबतीत त्यांचेकडे जो संग्रह त्यांनी केलेला असतो आणि त्याचमुळे ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ आणि उच्च समजतात. अगदी चांगल्या नामवंत कुळात जन्म झाल्याबद्दल सुद्धा ते लोक अभिमान बाळगतात. समाजात त्यांची शेखी मिरवतात. माझ्या तोलामोलाचा दुसरा कोणी नाही असे त्यांना वाटत राहते. या संपत्तीच्या बळावर मी मोठ्यात मोठा यज्ञ करीन, दान देईन, चैन करीन असे ते म्हणतात. आपल्याला बळीराजाची गोष्ट माहिती आहे. बळीराजाचा चांगल्या कुळात जन्म झाला होता. तो भक्त ध्रुवाचा नातू होता. त्याने पृथ्वीवर साम्राज्य स्थापन केले होते. प्रजेला सुखी ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा तो करीत होता. त्याने अनेक यज्ञ केले होते. शेवटी इंद्रपद व स्वर्गाचे राज्य प्राप्त करण्याची त्याची इच्छा होती. तशा यज्ञाचे त्याने आयोजनसुद्धा केले होते. त्याला आता आपल्या कर्तृत्वाचा, पुण्याचा, दानाचा, सगळ्याचाच अभिमान झाला होता आणि माझ्यासारखा दुसरा कोणी राजा नाही असे त्याला वाटायला लागले होते. अर्थात असे वाटणे हेच अज्ञानाचे लक्षण असते. अशा अज्ञानाने मोहित झालेले लोक अशा बढाया मारतात. खरे तर माणसाचे हातात काहीच नसते आणि हे त्यांना कधी कळत नाही. म्हणून ते म्हणतात
की सर्व काही करणारा जो असेल कोणी, तर तो फक्त मी आणि मीच आहे. सर्व काही भोगणारा ईश्वर सुद्धा आता मीच आहे. यक्षे दास्यामी, मी असा यज्ञ करीन, असे दान देईन की सर्वजण आश्चर्यचकितच होऊन जातील. एखादा छोटासा यज्ञ, छोटेसे दान दिल्याने काय होणार आहे? इतरांपेक्षा काहीतरी भव्य, दिव्य आणि वेगळे आगळे असेच माझे काही असले पाहिजे आणि तसेच मी ते करीन, जेणेकरून त्या गोष्टीची जगात खूप प्रसिद्धी होईल आणि लोक फक्त माझीच स्तुती करत राहतील. मोदिशे, मी किती मोठा माणूस आहे, माझ्याजवळ कशी सर्व प्रकारची सामुग्री आहे. मी आनंदाने त्या सर्वाचा उपभोग घेत कसा मौज मजा करीन. इत्यज्ञान विमोहिता, अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले ते मूढतेमुळेच अशी विविध इच्छा नित्य करीत राहतात. आढ्य हा शब्द मराठीतील आढी हा शब्द दर्शविणारा आहे. जसे आंब्याची अढी असते तशी धनाची सुद्धा अढी असते, म्हणजे साठा असतो. धनाच्या अनेक आढ्या असतील तर तो धनाढ्य. येथे धनाढ्य न म्हणता नुसते आढ्य म्हणून सर्व प्रकारची संपन्नता दाखविली आहे आणि हा अर्थ पविवर्तकांनी आपल्या पुस्तकात दिलेला आहे. वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे संघटित शक्तीचे बळावर काही राष्ट्रे सामर्थ्य संपन्न व धनसंपन्न झालेली आहेत, पण त्यांची तत्वचिंतनाची धाव कामोपभोगाच्या पलीकडे कधी जात नसल्याने ते विषयभोगात आसक्त होण्यासाठीच आपल्या सामर्थ्याचा व धनाचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याचीच इच्छा किंवा मनोरथ सातत्याने करीत असतात. श्लोक 16. अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अर्थ, अनेक प्रकारच्या चित्तविकारांनी विभ्रांत, मोहजालाने व्याप्त, विषयभोगात आसक्त असे ते असुरवृत्तीचे लोक अपवित्र, अमंगल अशा नरकात पडतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: काही लोकांमध्ये अनेक प्रकारचे दोष अंगी असतातच. अनेक आशारूपी जाळ्यात सुद्धा ते अडकलेले दिसतात. त्यातच त्यांना भ्रमसुद्धा होतो. मग त्यांची या सर्वातून सुटकाच होत नाही. बरं, अशी सुटका करून घेण्याची त्यांची इच्छा पण नसते. आहे ते आपले सर्व छान चालले आहे असंच त्यांना वाटत राहते. अशा लोकांसाठी ज्ञानदेव म्हणतात की घाणीमध्ये रममाण असणारा किडा सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती, त्यांना त्या घाणीमध्येच खूप छान वाटत असते. वेगवेगळ्या विषयभोगात रममाण झालेले अनेक कामना पूर्ण करण्यासाठी मग जी काही भलीबुरी कामे त्यांचे हातून सतत घडत असतात, किंबहुना ते अशी कामे सातत्याने करीतच राहतात. त्यांच्या परिणामाबद्दल त्यांच्या मनात विचारसुद्धा येत नाही. अशी मंडळी मरणोत्तर मग अमंगल अशा नरकातच पडतात. खरे तर नरकाला स्वतंत्रपणे अमंगल, अपवित्र असे विशेषण देण्याची काही गरज नसते, कारण नरक म्हणजे अमंगल, अपवित्र असा असतो. तसा विचार केला तर मरणोत्तर नरकात पडतात असे म्हणण्यापेक्षा ते या जन्मी सुद्धा नरक यातना भोगत राहतात. पाये आपले धावे, जव करीती मेळावे, तव जिताची आघवे येती नरका, असं ज्ञानदेव 371व्या ओवीत आपल्याला सांगतात. दारू पिऊन झिंगलेले लोक रस्त्यात, उकिरड्यावर किंवा कोठेही अशी घाणीत लोळणारी माणसे आपल्याला अनेक वेळा दिसतात. त्यांना स्वतःच्या कपड्याची, प्रतिष्ठेची, शरीराची कशाचीच शुद्ध नसते. तसेच आत्यंतिक विषयवासना पूर्ण करणाऱ्या लोकांना क्षय, एड्स यासारख्या महाभयंकर रोगांना तोंड द्यावे लागते. जिवंतपणी त्यांचे शरीरात किडे पडतात. त्यामुळे होणाऱ्या यातना भोगताना अनेक प्रकारचे दुःख त्यांना सहन करावे लागते. हा जिवंतपणी या लोकी भोगावा लागणारा नरकच असतो. ज्ञानदेव याचे वर्णन करतात. वाटे जव
वाटे जव जव मोह तव तो विषयी रोह, विषय तेथे ठावो पातकासी. अशा प्रकारचे लोकांचे हातून अनेक प्रकारची पापकर्मे सातत्याने घडतच राहतात. या पायी लोकांना मरणानंतर यमयातना भोगाव्याच लागतात. त्यांचे हाल कसे होतात तर वर्णन असं केलेलं आहे ज्ञानेश्वरीतलंच. जेथे असी पत्र तरुवरू खदिरांगाराचे डोंगर, तातला तेली सागर उतताती. जेथ यातनांची श्रेणी नित्य नवी यमचाचणी, पडती तेथ दारुणी नरक लोके. याशिवाय समर्थांनी सुद्धा आदिदैवक ताप या समासात म्हणजे दशक 3 समास 8 मध्ये अशा यमयातनांचे वर्णन खूप विस्ताराने केले आहे. यामध्ये कुंभपाकाची शिक्षा, तापलेल्या जमिनीवरून चालविणे अशी क्लेशाची उदंड साधने यमापाशी असतात असे समर्थांनी सांगितले आहे. हे सर्व भोग सोसवले नाहीत तरी ते भोगावेच लागतात. कारण त्याचं असं आहे की तेथ जात नाही कदा प्राण, यातना किती भोगिता. त्या भोगल्याशिवाय तिथून कोणाचीच सुटका होत नाही. काही सामर्थ्य संपन्न धनसंपन्न राष्ट्रे कामोपभोगापलीकडचे चिंतन करीत नाहीत. तेव्हा तेथील समाज विषय भोगात आसक्त असल्याने आणि अतिभोगाने काही काळानंतर त्यांना कशातच सुख वाटेनासे होते. मग ते निराशेच्या खोल गर्तेत जातात आणि आणखीनच व्यसनाधीन होऊन वर सांगितल्याप्रमाणे जिवंतपणीच नरक यातना भोगतात. त्यांचे नवनवीन शोध जगाला सुद्धा तापदायक ठरतात. सुखाची साधने उपलब्ध झाल्याने शारीरिक कष्ट कमी होतात, पण ते खरे सुख नाही. ह्या लोकांना या गोष्टी कधीच कळत नाहीत, कारण ते मोहाने अंध झालेले आहेत असं भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.